तर असं काय बनवलंय मी चिकन फ्राय घरच्या घरी. तर चला बघूया कसं बनवलंय. आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते पूजाच किचन चॅनल मध्ये. तर आज घेऊन आले मी चिकन फ्राय रेसिपी. तर बघूया कशी बनते आणि एकदम सोपी आणि इझी पद्धतीमध्ये. काहीच त्याला सामान नाही किंवा काही हे करायला नाही लागणार आहे, फक्त बोनलेस चिकन लागणार आहे. तर पाहूया आपण काय काय सामान लागतंय ते. मी पण ही आता नुकतीच शिकले होळीच्या दिवशी. माझी फ्रेंड मया हिने मला ती दाखवली आहे. सो मला असं वाटलं की तुम्हाला मी दाखवावी. एकदम इझी पद्धतीमध्ये आहे आणि स्टार्टर मेनू मध्ये आपण ती खाऊ शकू अशी आहे. सो आपण बघूया आता कशी बनते, त्यासाठी काय काय सामान लागेल. तर त्यासाठी आज मी घेतले हळद, मीठ, लाल तिखट घरचा मसाला, चिकन मसाला, काश्मीरी मिर्च आणि बेसन आणि बोनलेस चिकन. हे चिकन मी पहिलं क्लीन करून घेतलंय आपलं नॉर्मल पाण्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये लिंबू टाकलंय, गरम पाणी आणि मग क्लीन करून घेतलं. जे की मला असं ते स्वच्छ असं व्हाईट पाणी आलेलं आवडतं. तर हे जेवढं काही घेतलंय ते मी माझ्या अंदाजाप्रमाणे घेतलंय. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमचा तिखट मसाला जास्त घेऊ शकता, ह्याच्यापेक्षा अजून जास्त. तर ठीक आहे, तर आपण ते सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये. हे सगळं टाकून झालंय, आता मिक्स करायचंय. झालं तर एवढंच साहित्य आणि एवढीच याची प्रोसेस आहे. आणि आता डायरेक्ट पॅन मध्ये आपण फ्राय करूया. इथे आपण आपलं चिकन मसाला लावून घेतलेला आहे पूर्ण आणि ते पॅन तापायला ठेवला. तर त्याच्यात आपण तेल टाकूया. थोडंसं तेल आपण गरम करायला द्यायचंय. गरम झालं का लगेच आपण ते फ्राय, जशी आपण फिश फ्राय कसं करतो सेम आपण चिकन फ्राय करायचंय. आणि फ्राय असं करायचं की एकदम अशी खरपूस झालं पाहिजे, कडक झालं पाहिजे, जेणेकरून ते खाताना असं तर आवाज आला पाहिजे. आपली मेन डिश तर ही आहे चिकन करी. त्याच्यासोबत स्टार्टरला आपण हे बनवतोय चिकन. ते तो मीडियम, थोडासा मीडियम वरती ठेवला आणि आपण त्याच्यावर झाकून घेऊया. आपण जेव्हा ओपन मध्ये प्रत्येक वेळेस उलट पालट म्हणजे ते फ्राय करायचंय. एकदा ह्या साईड एकदा ती साईड असं फ्राय करत राहायचं. आता मी ती साईड टाकले, नंतर पुन्हा ओपन करून दुसरी साईड फ्राय करून घेणार. तर आता आपण त्याची दुसरी साईड पूर्ण हे करून घेऊया. ते पूर्ण असं खरपूस झालं पाहिजे. तर असं हे खरपूस झालं पाहिजे, एकदम कडक. आता राहिलेलं चिकन पुन्हा आपण फ्राय करायला टाकूया ह्याच्यामध्ये आणि नंतर बघूया कसं झालंय ते. ह्याच्या साईडून आपण तेल सोडूया आता, कारण का हे तेल जरा जास्त लागतं ह्याला. तर झालंय आपलं चिकन फ्राय रेडी. आपण सर्व करूया आणि विचारूया कसं झालंय हर्षला. सांगा दोघं पण कसं झालंय. खरंच छान झालंय.